आपण वचनाकडे जाऊया. हम लोग निकालेंगे लूक अध्याय 24. आपण काढूयात लुका अध्याय 24. लूक चैप्टर 24. लुका अध्याय 24 1 to 7. आणि त्याचे 1 ते 6 पर्यंत 7 पर्यंत. लूक चैप्टर 24. लुका अध्याय 24 उसका 1 से लेके 7 तक. आणि त्याचे 1 ते 7 पर्यंत. परंतु सप्ताह के पहले दिन बड़े भोर को वे उन सुगंधित वस्तुओं को जो उन्होंने तैयार की थी लेकर कब्र पर आई और उन्होंने पत्थर को कब्र से लुढ़का हुआ पाया, पर भीतर जाकर प्रभु यीशु का शव न पाया. जब भी इस बात की भौचक्की हो रही थी तो देखो 2 पुरुष झलकते हुए वस्त्र पहने हुए उनके पास आ खड़े हुए. जब ये बहुत डर गई, धरती की ओर मुंह झुकाए रही, तो उन्होंने उनसे कहा, तुम जीवित को मरे हुए के लिए क्यों ढूंढते हो? वो यहाँ नहीं परंतु जी उठा है. स्मरण करो कि अवश्य है कि गलील में रहते हुए तुमसे कहा था कि मनुष्य का पुत्र पापियों के हाथ में पकड़वाया जाएगा, क्रूस पर चढ़ाया जाएगा और तीसरे दिन जी उठेगा. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा कबरेवरून लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडले. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे गेली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. हम प्रार्थना करें. पवित्र करुणामय प्रेमी पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. वचन की सेवा को आपके हाथों में लेती हूँ. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तू सहायता करना. वचन का अर्थ समझने के लिए तू मदद करना. ये हमारी विनती है प्रभु यीशु के नाम से. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हम यहाँ देखते हैं कि यीशु का पुनरुत्थान के बारे में हम देखते हैं. आणि आता आपण इथे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाबद्दल पाहत ये आहोत. जो स्त्रियां जो कब्र पर गई है उन स्त्रियों को स्वर्गदूत दिखाई दिए. आणि ह्या ज्या स्त्रिया कब्रावरती गेलेल्या आहेत त्यांना स्वर्गदूत दिसण्यात आल्या. जब यीशु मसीह को कलवरी क्रूस पर मारा गया, आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारण्यात आले, यूसुफ अर्तिमाई का यूसुफ है, उसने क्या किया? शाम के लगभग 6 बजे के अंदर उसने जो कब्र में किसी को नहीं रखा था वहाँ यीशु मसीह को गाड़ दिया. आणि अल्तामाईचा जो युसुफ आहे त्याने काय केलं? 6 वाजता त्याने काय केलं? ज्या कब्रामध्ये कोणालाच ठेवलं नव्हतं तिथे त्याने येशू ख्रिस्ताला गाडलं. और उस समय स्त्रियां भी उसके पीछे हो ली थी. आणि त्यावेळेला ज्या स्त्रिया आहेत त्या सुद्धा त्याच्या पाठीमागे. इसलिए ये स्त्रियां वापस तीसरे दिन हम देखते हैं, क्योंकि दूसरा दिन शनिवार था. शुक्रवार को यीशु मसीह मरे, शनिवार को प्रभु ने विश्रांति ली. सारे इस्राएली लोगों ने आराम किया, विश्राम किया. और हम देखते हैं सप्ताह का पहला दिन यानी शनिवार का बाद का दिन यानी रविवार. आणि शुक्रवारी प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं. शनिवारी त्यांनी विसावा घेतला आणि त्याच्यानंतर शनिवारचा जो दुसरा दिवस आहे रविवार तो पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी प्रभू येशू जिवंत झाला. और हम देखते कि ये स्त्रियां उस दिन कब्र पर गई. आणि आपण बघतो की ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या दिवशी कब्रेवरती 2 स्वर्गदूत दिखाई दिए. आणि त्यांना 2 स्वर्गदूत दिसले. और उन स्वर्गदूतों ने कहा कि यीशु जी उठाए. आणि ते जे 2 स्वर्गदूत होते ते म्हणाले की प्रभू येशू जिवंत झाले. यीशु की जन्म की घोषणा स्वर्गदूतों ने की. आणि येशूच्या जन्माची जी घोषणा आहे ती स्वर्गदूतांनी केली. यीशु मसीह जिलाए गए वो भी घोषणा स्वर्गदूतों के द्वारा की गई. आणि आज प्रभू येशू जिवंत झालेले आहे आणि ही सुद्धा घोषणा स्वर्गदूतांच्या द्वारे करण्यात आली. वहाँ स्वर्गदूतों का बारे में बताया भी गया है कि वो कैसे दिखते हैं. आणि बघा स्वर्गदूतांबद्दल सांगण्यात आलेले आहेत की ते कशा रीतीने दिसतात. स्वर्गदूत कहते हैं कि अब वो मरा हुआ नहीं रहा, तुम जीवितों को यानी जो जिंदा है उसे तुम मरे हुए में क्यों ढूंढते हो. आणि स्वर्गदूत म्हणतात की आता तो मेलेला राहिलेला नाहीये आणि तुम्ही जो जिवंत आहे त्याला मेलेल्यांमध्ये तुम्ही त्याचा शोध का करता. तो अब वो जी उठा है आणि आता तो जिवंत झालेला आहे. कहा था वैसे वो जी उठा है. आणि जसा तो म्हणालेला होता त्याच रीतीने तो जिवंत झालेला आहे. जी उठना मतलब मृत्यू में से जी उठना. आणि जिवंत होणं म्हणजे मृत्यूमधून जिवंत होणं. पुनरुत्थान का मतलब है आणि पुनरुत्थानाचा अर्थ आहे मृत्यू के बाद फिर से जिंदा होना. आणि मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणं. जिंदगी वापस
रिटर्न लाइफ आना, आणि जे जीवन आहे ते पुन्हा त्याला वो भी प्राप्त किसमें? होणं. मरे हुए में. आणि ते सुद्धा कशामध्ये? मेलेल्यामध्ये. जिंदगी में इस पृथ्वी पर कोई भी मर गया वो वापस कभी जिंदा नहीं हुआ. आणि ह्या पृथ्वीवरती जो कोणी मरून जातो तो पुन्हा कधीच जिवंत होत सिर्फ नाही. यीशु मसीह है जिसने कहा मैं ही पुनरुत्थान और जीवन हूँ. आणि फक्त प्रभू येशूच आहे आणि तोच म्हणाला की मीच पुनरुत्थान आणि मीच जीवन जब से आहे. परमेश्वर ने सृष्टि बनाई, आणि जेव्हापासून देवाने सृष्टीची निर्मिती आदम केली से लेके यीशु मसीह तक सब इंसान मरते गए, आणि आत्मापासून प्रभू येशूपर्यंत सर्व मनुष्य मरत लेकिन गेले मरने के बाद कोई जी उठा नहीं. आणि मेलेल्यानंतर कोणी जिवंत झालेले यीशु नाही. मसीह ने जैसे जॉन चैप्टर 11 वर्स 25 में कहा, यूहन्ना अध्याय 11 उसके 25वें वचन में कहा, पुनरुत्थान और जीवन मैं हूँ, उसने मरे हुए में कुछ जिला के दिखाया. आणि येशू ख्रिस्त जसं योहान अध्याय 11 त्याचा 25 वर्षांमध्ये म्हणाला की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, त्याच रीतीने तो मेलेल्यांमधून जिवंत होऊन त्याने दाखवलं. उसने खुद मरे हुए के बाद में दिखाया, लेकिन उसने लोगों के सामने बहुत मरे हुए लोगों को वापस लाइफ देकर, वापस जिलाकर बताया कि पुनरुत्थान यानी मरे हुए को वापस जिंदा कर सकता है परमेश्वर और मैं भी. आणि त्याने काय केले? जी मेलेली व्यक्ती आहे त्यांना जिवंत करून त्याने दाखवलं की देव आणि मी सुद्धा जी मेलेली व्यक्ती आहे त्यांना पुन्हा जिवंत मी करू शकतो. कोई भी मरा हुआ जिंदा नहीं हुआ, आणि कोणीच मेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत नाही झाला. यीशु मरने के बाद जिंदा हुए. आणि येशू ख्रिस्त मेल्यानंतर तो जिवंत झाला. हम जैसे देखते हैं कि यीशु मसीह ने जैसे कहा कि पुनरुत्थान में और जीवन में हूँ, उसने लाजरस को 4 दिन के कब्र में गाड़े हुए व्यक्ती को जिलाया. आणि जसं आपण बघतो की येशू म्हणाला पुनरुत्थान आणि जीवन मी आहे, आणि 4 दिवस जो मेलेला व्यक्ती होती लाजर त्याला सुद्धा येशूने जिवंत केले. 12 साल की लड़की को जो मर गई थी उसको जिलाया. आणि 12 वर्षाची जी मुलगी आहे जी मेलेली होती तिला त्याने जिवंत केलं. आणि तिसरं यहाँ बताए ये लाइन, याद आ रहा है? हाँ, नाइन नगर में जो एक विधवा थी जिसको एक ही बेटा रह गया था और वो जवानी के दिनों में मर गया था और उसको दफन करने के लिए लेके जा रहे थे, यीशु ने उस जवान को जिंदा किया. आणि नाईन नगरामध्ये जी विधवा होती तिला एकुलता एक मुलगा होता, तो तरुण होता, तो मेलेला होता, आणि तरी सुद्धा प्रभू येशूने त्याला जिवंत केलं. और हम यही बात देखते हैं कि यीशु मसीह में जीवन है. आणि आपण हीच गोष्ट पाहतो की येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे. कोई मृत्यु यीशु को पकड़ नहीं पा आणि म्हणून कोणतीच मृत्यू येशू ख्रिस्ताला पकडू शकत नाही. यीशु जिलाए जाने के कारण, आणि म्हणून येशू ख्रिस्त जिवंत झाल्याचे जो मृत्यु का अधिकार मनुष्य के ऊपर था, आयुष्य मृत्यूचा अधिकार मनुष्यांच्या वरती होता, उसके अधिकार को यीशु मसीह ने शून्य निकम्मा कर दिया. आणि त्याच्या अधिकाराला प्रभू येशूने शून्यवत केलेला आहे. और जिंदा रहना, मनुष्य जिंदा रहना, ये आशीष उसने रख दिया. आणि मनुष्य जिवंत राहणं हा आशीर्वाद त्याने ठेवलेला आहे. यीशु जी उठकर उसने सबसे पहले जी उठकर उसने क्या किया मालूम? आणि प्रियाने येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर त्याने सर्वात पहिले काय केलं? उसने अपने शिष्यों को दर्शन दिया. आणि त्याने काय केलं? स्वतःच्या शिष्यांना त्याने दर्शन दिलं. अब हम पढ़ेंगे, या आपण वाचूयात. तब तक आप निकालो, मैं तब तक थोड़ा आगे का बताती हूँ कि जॉन चैप्टर 20 हम पढ़ेंगे. आणि योहान अध्याय 20 आपण वाचूयात. प्रिय, जिस परमेश्वर ने सारे संसार को बनाया, आणि प्रियाने ज्या देवाने पूर्ण जगाला बनवलं, उसे मरे हुए में से जिलाने की शक्ती है. इसके द्वारा इस यीशु को जिलाकर उसने दिखाया. आणि त्याच्याकडे मेलेल्या व्यक्तीला जिवंत करण्याची शक्ती आहे. त्याने येशू ख्रिस्ताला जिवंत करून हे प्रकट केलं. हमारा परमेश्वर सर्वशक्तिमान है. आणि आपला देव हा सर्वशक्तिमान उसके आहे. लिए कोई बात कठिन नहीं. आणि त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट कठीण इसीलिए नाही. उसने यीशु मसीह को कब्र से बाहर निकालकर, आणि म्हणून त्याने प्रभू येशूला कब्रेतून बाहेर काढलं. उसने बताया कि मृत्यु पर भी मेरा राज्य है और मृत्यु के बाद भी मैं जीवन दे सकता हूँ. आणि त्याने दाखवलं की मृत्यूवरती सुद्धा माझं राज्य आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा मी जीवन देऊ शकतो. और यीशु मसीह खुद क्यों, यीशु ने अपना पुनरुत्थान होने के लिए क्यों कहा, क्या करने दिया? आणि येशूने स्वतःचं पुनरुत्थान का व्हायला क्योंकि दिलं? ऑलरेडी वो बोल चुके थे कि मैं मसीहा हूँ और पुनरुत्थान मैं हूँ. आणि कारण तो पहिलेच बोललेला होता की मी ख्रिस्त आहे, पुनरुत्थान जीवन मीच आहे. इसीलिए मुझमें जीवन है. आणि म्हणून माझ्यामध्ये जीवन तो आहे. जिसमें जीवन है उसमें मृत्यु नहीं. आणि ज्याच्यामध्ये जीवन आहे त्याच्यामध्ये मृत्यू नाही. इसीलिए उसने क्या किया? आणि म्हणून त्याने काय केलं? लोगों के सामने एक चिन्ह रखा था. मत्ती अध्याय 16 में आप पढ़ सकते हैं. आणि लोकांच्या सोबत त्याने एक चिन्ह ठेवलेले मत्ती अध्याय 16 मध्ये तुम्ही वाचू लोगों ने शकता. पूछा, तू क्या चिन्ह दिखाता है? आणि लोकांनी विचारलं की तू काय चिन्ह तो दाखवतो? यीशु ने उनको एक चिन्ह दिया था. आणि येशूने त्यांना एक चिन्ह दिलेलं. कि योना जैसे 3 दिन तक मछली के पेट में था, वैसे मनुष्य का पुत्र भी
आणि योना जसं 3 दिवसापर्यंत मासेच्या पोटामध्ये पृथ्वी के पेट में रहेगा आणि देवा मनुष्याचा पुत्र सुद्धा पृथ्वीच्या गर्भामध्ये राहील और 3 दिन के बाद जिलाया जाएगा। आणि 3 दिवसानंतर तो सुद्धा जिवंत तो करण्यात जो येईल। उसने कहा आणि जे काही त्यांनी सांगितलं उसने किया आणि त्याच रीतीने इसलिए त्यांनी वो सच्चा केलं है। आणि म्हणून तो सत्य आहे वो झूठा नहीं। आणि तो खोटारडा नाही जो उसने बोला वो कर नहीं पाया। आणि जे काही तो म्हणाला तो करू शकला और नाही अगर वो जिंदा नहीं होता आणि जर तो जिवंत नसता झाला तो हमारा मरे हुए लोगों के ऊपर विश्वास है, आणि आपल्या मेलेल्या लोकांवरती विश्वास उससे आहे हमारा विश्वास बेफिजूल होता। आणि मग आपला जो विश्वास आहे तो व्यर्थामध्ये गेला असता। हमने यीशु पर क्यों विश्वास रखा? क्योंकि वो जिलाया गया है, हम भी एक दिन जिलाए जाएंगे। आणि आपण येशूवरती का विश्वास ठेवलेला आहे? कारण तो जिवंत करण्यात आलेला आहे, त्याच रीतीने आपण सुद्धा जिवंत उसने होऊ। मृत्यू को हराया है, आणि त्याने मृत्यूला हरवलेला इसलिए आहे हमें मृत्यू, आणि म्हणून आपल्याला मृत्यू उसका पुनरुत्थान होना हमारे ऊपर की मृत्यू को तोड़ देना, उसका अधिकार को तोड़ देना, उसकी नांगों को जो उसने पकड़ी है हमें उसको तोड़ देना। आणि आपलं पुनरुत्थान होणं म्हणजे त्याने मृत्यूच्या नांगाने जे पकडलेले आहे त्या मृत्यूच्या नांगांना तोडून टाकणं। पुनरुत्थान बड़ा फायदा है। आणि पुनरुत्थान खूप अगर यीशु का लाभदायक आहे। पुनरुत्थान नहीं होता आणि जर प्रभू येशूचं पुनरुत्थान तो नसतं हमारे झालं ऊपर मृत्यू का अधिकार बना रहता। आणि आपल्यावरती मृत्यूचा जो अधिकार आहे तो बनून राहील यीशु असता। का जी उठना आणि येशूचं जिवंत होणं हमारे ऊपर से मृत्यू का नाश होना, आणि आपल्यावरतून मृत्यूचा नाश होणं। इसलिए इस पृथ्वी पर प्रथम फल है यीशु मसीह, आणि म्हणून या पृथ्वीवरती प्रथम फळ आहे प्रभू येशू जी उठने का, आणि जिवंत होण्याचा मरने के बाद जी उठना। आणि मेल्यानंतर जिवंत होणं। और इसीलिए जो कोई उसमें है आणि म्हणून जो कोणी त्याच्यामध्ये आहे वो भी क्या हो जाएंगे? आणि ते सुद्धा काय होतील? हाँ? वो भी क्या हो जाएंगे? आणि ते सुद्धा काय होतील? जी उठेंगे। आणि जिवंत होतील। फिर उसमें कौन कौन है? आणि मग त्याच्यामध्ये कोण कोण आहे? हम सब है। आणि आपण मैं भी सर्व हूँ। आहोत, मी तो सुद्धा हम भी क्या आहे। हो जाएंगे? आणि मग आपण सुद्धा काय हो? हमारे समय पर, आणि आपल्या वेळेवरती बारी बारी के समय पर आणि वेळेवरती हम भी जी उठेंगे। आणि आपण सुद्धा जिवंत हो। मालूम हुआ? ये वचन आप पहले करंतियों की पत्री 15वें अध्याय में पढ़ सकते आणि हे वचन तुम्ही पहिलं कोरिन्थीकरास पत्र अध्याय 15 मध्ये हैं। वाचू यीशु प्रथम शकता। फल है आणि येशू प्रथम फळ और आहे उसमें सारे मसीह बारी बारी में जो उनके समय समय पर जी उठेंगे। आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ख्रिस्तीजन त्याच्या योग्य वेळेवरती जिवंत होईल। इसलिए प्रियो, पुनरुत्थान इज वेरी इंपॉर्टेंट। रेजरेक्शन बहुत ही जरूरी है। आणि म्हणून प्रियानो पुनरुत्थान हा फार गरजेचा आहे। इसलिए प्रियो, परमेश्वर ने, यीशु मसीह ने पुनरुत्थान के द्वारा हमें क्षमा दी है। आणि म्हणून प्रियानो प्रभू येशूने त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला क्षमा दिलेली उसने आहे। चिन्ह दिया कि मैं मसीहा हूँ, मैं परमेश्वर का पुत्र हूँ। आणि त्याने चिन्ह दिलं की मी ख्रिस्त आहे, मी देवाचा पुत्र आहे। दूसरा, उसने पुनरुत्थान के द्वारा मृत्यू के अधिकार को नाश किया। आणि दुसरं, त्याने पुनरुत्थानाच्या द्वारे मृत्यूच्या अधिकाराला त्याने नाश केला। तीसरा, मृत्यू के उसके जी उठने के द्वारा हमें पापों की क्षमा मिली। आणि तिसरं, त्याच्या जिवंत झाल्याच्या द्वारे आपल्याला पापांची क्षमा भेटली। चौथा, आणि चौथं, यीशु के पुनरुत्थान के कारण, आणि येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे मृत्यू हमेशा के लिए हमारे इंसान पे हार गई हो। आज हमारे पैरों के नीचे हम उसे कुचलते हैं। आणि मृत्यू आपल्या प्रत्येक मनुष्यांपासून हारलेली आहे आणि आपण त्या मृत्यूला आपल्या पायांच्या खाली तुडवतो। पांचवा, यीशु का पुनरुत्थान हमें नया शरीर, जैसे यीशु जब जिलाया गया तो यीशु का नया शरीर हो गया, एक ऐसा शरीर जो पवित्र और जिसमें कोई न दाग था, पहले भी कोई दाग नहीं था, लेकिन एक ऐसा शरीर हुआ जो दीवार के अंदर से भी घुसकर वो अंदर आया। आणि येशू ख्रिस्त दरवाजा बंद होने पर, आणि दरवाजा बंद झाल्यावर मैं इससे पार हो सकती हूँ? आणि बघा, आता मी याच्याकडून पार होऊ शकते का? नहीं ना, आणि नाही ना, नहीं हो सकती, आणि नाही होऊ शकत है। लेकिन यीशु मसीह को ऐसा शरीर मिला आणि येशू ख्रिस्ताला एक असं शरीर जो भेटलं उस हर वस्तु से पार होकर जा सकता, आणि जो प्रत्येक वस्तूपासून पार होऊन जाऊ उसे शकतो कोई अड़ा नहीं सकता। आणि त्याला कोणीच अडवू शकत नाही। ये पॉइंट ध्यान से सुन लो, आणि हा मुद्दा तुम्ही लक्षपूर्वक सो मत ऐका जाओ आणि झोपू नका। हालेलुया बोले सर, हालेलुया, हालेलुया। यीशु मसीह को जो शरीर मिला आणि येशू ख्रिस्ताला जे शरीर मिळालं पुनरुत्थान के द्वारा, आणि पुनरुत्थानाच्या द्वारे उस शरीर से उसे कोई भी अब अड़ा नहीं सकता, उसे कोई रोक नहीं सकता, उसे कोई मार नहीं सकता। आणि त्या शरीराच्या द्वारे त्याला कोणीच अडवू शकत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही। हम पढ़ेंगे अभी उस वचन को, यूहन्ना अध्याय 20 योहान अध्याय 20 और उसका 19 से 19 पासून 23 पर्यंत।
त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथे शिष्य उसी होते दिन, कौन से दिन? आणि कोणत्या दिवशी उसी दिन यानी कौन से दिन? आणि त्याच दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी पुनरुत्थान के दिन, आणि पुनरुत्थानाच्या जिससे दिवशी यीशु जिंदा हुआ। आणि ज्या दिवशी प्रभू येशू जिवंत झाला कितने दिन हो गए यीशु को आणि किती दिवस झाले येशूला जी उठकर? आणि जिवंत होऊन? हाँ नहीं, अभी टोटल पूरे जब से हाँ कितना 2024 आणि ये 24 हमें कैसे मालूम पड़ रहा है? आज 2024 है, मार्च महीना है और आज 31 तारीख है। आणि आपल्याला कसं माहिती पडतं की आज 2024 ची मार्च महिना आहे आणि 31 तारीख आहे। कैलेंडर से नहीं भाई बहनों, यीशु जो जी उठा उसको सप्ताह का पहला दिन बोला गया। 1 दिन, 2 दिन हुए, 4 दिन हुए, 5 दिन हुए, ऐसे करके 40 दिन यीशु दिखाई दिया और 40वें दिन होने के बाद वो ऊपर उठा लिया गया। 50वां दिन आया, पवित्र आत्मा आया, फिर 1 साल हो गया, 2 साल हुआ, 25 साल हुए, 100 साल हुए, 1000 साल हुए, 2000 साल हुए, 2000 साल के बाद आज 2024 साल हुए। 2024 का मार्च महीना 31 तारीख। ये कैसे हुआ? यीशु के जी उठने के दिन से, गिनने के कारण। आणि येशू ख्रिस्त जिवंत झालेल्या दिवसाला मोजण्यापासून। इसलिए हमें आज मालूम पड़ा कि आज यीशु को जिंदा होकर आज कितने साल हो गए? 2024 साल हो गए। 24 महीने का तीसरा महीना और 31 तारीख। आणि म्हणून आज आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त जिवंत होऊन आज 2024 वर्ष झालेली आहे। तिसरा महिना चालू आहे आणि तिसऱ्या महिन्याची 31 तारीख आहे। मालूम हुआ तो यीशु मसीह जिलाए गए आणि येशू ख्रिस्त जिवंत झाला। जिस दिन यीशु जिलाए गए आणि ज्या दिवशी प्रभू येशू जिवंत झाला, यहाँ लिखा है सप्ताह का पहला दिन था। आणि इथं देण्यात आलेलं आहे की आठवड्याचा पहिला दिवस होता। फिर संध्याकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहूदांच्या भीतीमुळे बंद असतात। वो लोग दरवाजा बंद करके बैठे हुए थे। येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, दरवाजा क्यों बंद करके बैठे थे? आणि ते लोक दरवाजा का बंद करून बसलेले होते? प्रार्थना कर रहे थे और हाँ वो डरे हुए थे। आणि ते लोक घाबरलेले क्यों डरे हुए थे? आणि का घाबरलेले होते? यहूदियों की डर के मारे कहीं इनको भी पकड़कर मारे नहीं करते। आणि यहूदी लोकांच्या भीतीमुळे की ह्यांना सुद्धा पकडून त्या लोकांनी मारू नये, खिड़की दरवाजे सब बंद करके बैठे थे। आणि म्हणून खिडकी दरवाजे सर्व काही बंद करून ते बसलेले। आणि बघा, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, यीशु ने दरवाजा खटखटाया नहीं आणि येशूने दरवाजा ठोकवला नाही, परंतु क्या किया? आणि त्याने काय केलं? तो आतमध्ये गेला और जहाँ वो लोग थे उनके बीच में खड़ा हुआ। आणि जिथे ते लोक होते त्यांच्या मध्यभागी येशू हा उभा राहिला। इस रीति से प्रिय हम देखते हैं कि यीशु मसीह भीतर आया, ऐसा शरीर उसे मिला। आणि या रीतीने आपण बघतो की प्रभू येशू आतमध्ये आला आणि असं शरीर त्याला प्राप्त झालेलं बाइबल होतं। हमें इसे बताती है शिष्य डर गए। आणि बायबल आपल्याला या रीतीने सांगतं की शिष्य घाबरले। हाँ तो इसलिए उनको ऐसा लगा कि अरे बाबा भूत भीत तो नहीं है, आणि त्यांना असं वाटलं की हा भूत तर नाहीये। लेकिन यीशु ने उन्हें अपना हाथ दिखाया और कहा देखो मुझे छू लो। आणि येशूने स्वतःचा हात पुढे करून त्यांना सांगितलं तुम्ही मला स्पर्श करा, क्योंकि भूतों को हड्डियां नहीं देती, आणि भूतांना हाड नसतं, हाड़ और मांस नहीं देता, आणि हाड आणि मांस तो नसतं, मुझे छू कर देख सकते हो आणि तुम्ही मला स्पर्श करून बघू शकता कि मुझे हड्डी और मांस है। आणि मला हाड आणि मांस आहे। तो आप इसे पढ़ सकते, यूहन्ना के अध्याय में आप पढ़ सकते हैं आणि यूहन्नाच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता कि जो 20 का 20 यूहन्ना यूहन ये वचन मोटे में मिले बताओ कि हड्डियों लूक चैप्टर 24 लुका अध्याय 24 निकाले। लूक चैप्टर 24 लुका अध्याय 24 और उसका 36 से पढ़े। आणि त्याचं 37 पासून वाचूया। 36 से पढ़े। लूक आणि 36 पासून वाचूया। चैप्टर 24 अध्याय 24 और उसका 36 से। आणि त्याचं 36 पासून। ते ह्या गोष्टी सांगत असतात येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना यीशु म्हणाला, उनके बीच में खड़ा हुआ और उनसे कहा तुम्हाला शांती असो। तुम्हें शांति मिले। पण ते घाबरून वो डर गए क्योंकि उन लोगों ने देखा था यीशु मर गया है।
फिर भयभीत झाले डर भी गए। आणि आपण भूत पाहत आहोत उन्हें असे ऐसा त्यांना लगा कि वाटले. हम भूत को देख रहे हैं। त्यांनी त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरलात? तुम क्यों डर रहे हो? व तुमच्या मनात तर्क वितर्क का तुम उद्भवतात? डाउट क्यों कर रहे हो? माझे हात व माझे मेरे पाय हाथ पहा. और पैर को देखो, मेरे पैर ऐसे उल्टे नहीं है जैसे भूत को होते वैसे पैर उल्टे बिल्टे नहीं है, सीधे ही है। इसलिए पैर भी देखो, मेरे छेदे हुए पैर है, हाथ भी छेदा हुआ है। मीच तो आहे, मैं ही वो हूँ, मला चाचपासून पहा. मुझे छू कर देखो। जसे मला हाड मांस असलेले पाहतात तसे भूताला नसते. जैसे तुम मुझे देखते हो, छू कर देखो। क्या होता है, भूतों को हड्डी मांस नहीं रहता है। जैसे तुम मुझे देखते हो तो मुझे छू, शिशु ने छुआ आणि शिष्याने स्पर्श मेरे केला. घर से पहला किसने छुआ होगा मालूम है क्या? कौन? पत्रस, क्योंकि वही है सब बातों के सब, फिर सब दूसरों लोगों ने छुआ होगा, पहले छुआ होगा। भगू 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 पत्रस आके देखा होगा, ओरिजिनल ओरिजिनल ऐसा करके छुआ होगा, तब जाके सब शिष्यों ने बोला प्रभु क्या रे। सबने फिर प्रभु को आगे पीछे से सब जगह से छू लिया, मालूम हुआ। तो इस रीति से हम देखते हैं प्रियो कि यीशु मसीह को ऐसा देह मिला, लेकिन ऐसा देह होने के बावजूद भी यीशु खाना खाए है। आणि आपण बघतो की असा देह असताना सुद्धा प्रभूने भोजन केलेला उनके आहे साथ खाना खाया आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी उन्हें भोजन सिखाता केलं गया। आणि तो त्यांना शिकवत गेला. तो वापस हमारे यूहन्ना अध्याय में हम जाएंगे। आणि आपण पुन्हा योहान अध्यायामध्ये तो हम जाऊया देखते ऐसा शरीर मिला आणि आपण बघतो की असं जो शरीर भेटलं कोई रोक नहीं सका। आणि ज्यांना कोणीच अडवू शकलं नाही. तो प्रियो, मैं आपको यही बताना चाहती हूँ, यीशु के पुनरुत्थान के द्वारा वो भी हमारे मरे हुए शरीर जो हम पाप करते हैं ना, हमें ऐसा जिलाता है कि हमें मसीह जीवन जीने के लिए कोई अड़ा नहीं सकता। आणि येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपलं जे शरीर पाप करत आहे तो सुद्धा आपल्याला अशा रीतीने जिवंत करू शकतो की आपल्याला सुद्धा कोणीच अडवू शकत हमें नाही. मसीह के पीछे चलने के लिए कोई अड़ा नहीं सकता। आणि आपल्याला सुद्धा ख्रिस्ताच्या पाठीमागे चालण्यासाठी कोणीच अडवू शकत इसलिए नाही. यीशु के पुनरुत्थान से हमारा ये जो शरीर में जो बसा हुआ पाप है उसे वो खत्म करके हमारे शरीर को, पवित्र शरीर को जिलाता है। आणि म्हणून येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये वस्ती केलेले जे पाप आहे त्याला संपून तो काय करतो, आपल्या शरीराला सुद्धा पुनरुत्थित करतो. और हमारे शरीर को क्या करता है, हम जैसे जी रहे हैं आणि आपल्या शरीराला काय करतो, ज्या रीतीने आपण जगत तो आहोत हमारे बीच में आने वाले पापों से पार होकर, आणि आपल्या मध्ये समस्याओं से पार होकर, पार होऊन जे समस्या आहेत त्याच्यातून पार दुख से होऊन पार होकर आणि दुःखातून पार होऊन आगे जाता है। आणि पुढे जातं. इसलिए हम पाप को नहीं बोलते हैं। आणि म्हणून आपण सुद्धा पापाला नाही बोलतो. मालूम हुआ, जो अभी भी पाप करते हैं आणि जे आता सुद्धा पाप करतात उनका शरीर में यीशु मसीह का पुनरुत्थान नहीं हुआ। आणि त्यांच्या शरीरामध्ये येशू ख्रिस्ताचं मरा पुनरुत्थान हुआ नाही शरीर दे, आणि ते मेलेले शरीर इसलिए आहे मरे हुए शरीर में दुर्गंध आती है। आणि म्हणून मेलेल्या शरीरामध्ये दुर्गंध इसलिए येतो. जितने लोग बहुत साल से पाप कर रहे हैं उनके वो पाप से बदबू आ रही है, इसलिए फैल रही है। अरे फलाना फलाना देखो, अरे कैसा है ये, फलाना फलाना देखो दारू पीता है, अरे फलाना फलाना देखो गाली देता है, मालूम पड़ता है ना, दुर्गंध फैलती है ना, उसे कहते हैं दुर्गंध फैलना, आणि ह्याला म्हणतात की दुर्गंध क्योंकि पसरतात. उसके शरीर में मसीह का पुनरुत्थान नहीं हुआ। आणि त्याच्या शरीरामध्ये ख्रिस्ताचं पुनरुत्थान नाही जब झालेलं आहे. मसीह का पुनरुत्थान आपके शरीर में हो जाएगा आणि जेव्हा ख्रिस्ताचं पुनरुत्थान तुमच्या शरीरामध्ये तो होईल आपकी मरी हुई दशा जो शरीर की है वो जिलाई जाएगी, अविनाशी शरीर बनेगा, अमरता की ओर ले जाएगा, फिर आपका शरीर मिटेगा नहीं। आणि तुमच्या शरीराची जी मेलेली दशा आहे ते तुम्हाला अविनाशीपणामध्ये घेऊन जाईल आणि मग तुमचं जे शरीर आहे ते पुन्हा कधी भेटणार फिर नाही. आपका शरीर पाप को बल से उसका सामना करके उसको दूर करके आगे जाएगा। आणि मग तुमचं जे शरीर आहे ते पूर्ण बलाने पापाला सामोरं जाऊन ते पुढे जाईल. जब पाप आपके सामने आएगा, आणि जेव्हा पाप तुमच्या समोर येईल शैतान सामने आता है ना, आणि शैतान समोर हमारी येतो अभिलाषा लेके आता है ना, आणि आपल्या अभिलाषा तो हम घेऊन येतो. जिसमें कमजोरी है, वही हमारे सामने आता है, आणि ज्या भागामध्ये आपण निर्बल आहोत तेच आपल्या वही समोर हमसे होतं. होता है। आणि तेच आपल्याकडून होतं. लेकिन क्यों होता है, आणि का होतं, क्योंकि शरीर पुनर्जीवित नहीं हुआ। आणि शरीर आहे ते पुनर्जीवित नाही झालेलं आहे. मसीह का पुनरुत्थान, आणि ख्रिस्ताचं लेकिन जब पुनरुत्थान, मसीह का पुनरुत्थान आता है आणि जेव्हा ख्रिस्ताचं पुनरुत्थान तब येतं हम कहते हैं नहीं, मैं नहीं करूंगा, दूर हट शैतान, आणि तेव्हा आपण म्हणतो की नाही, मी नाही करणार, दूर हट आप शैतान, आगे जाते आणि हैं। आपण पुढे जातो. इसलिए यीशु का पुनरुत्थान हमारे लिए लाभदायक है। आणि म्हणून येशूचं जे पुनरुत्थान आहे ते आपल्यासाठी इसलिए उसने लाभदायक हमारे आहे. मरे हुए शरीर को जिंदा किया। आणि म्हणून त्याने आपल्या मेलेल्या शरीराला जिवंत केलेलं और दो आहे. बातें हो गई। आणि दोन गोष्टी झालेल्या आहेत. कौन सा? एक तो मैंने आपको बताया, आणि पहिलं मी तुम्हाला सांगितलं, दूसरा ये हुआ
आणि दुसरं हे झालं कि उसने भीतर आते ही जिंदा होकर सबसे पहले हमें शांति दिया। आणि तो आतमध्ये येऊन जिवंत झाल्यानंतर त्याने सर्वात पहिली शांती दिली। पढ़ेंगे उस वचन। वाचूयात आपण त्या वचनाला। त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो। सबसे पहला उसने हमारे हृदय में मन में शांति दी। आणि त्याने सर्वात पहिले आपल्या हृदयामध्ये आपल्याला शांती दिली। यीशु के पुनरुत्थान ने हमें शांति दिया। आणि येशूच्या पुनरुत्थानाने आपल्याला क्या शांती शांति दिली। दिया? आणि काय शांती दिली? मैं हूँ ना, आणि मी आहे जिंदा ना, हूँ। आणि मी जिवंत आहे। अभी तक तेरा स्वामी मरा नहीं है, जिंदा हूँ, अभी जिंदा हो गया है, सदा तेरे साथ रहूंगा, तुझे कभी नहीं छोड़ूंगा। आणि आता तुझा जो स्वामी आहे तो मेलेला नाही, तो जिवंत झालेला आहे आणि मी सर्वदा तुझ्या सोबत राहील। हाँ, मुझे अभी कोई मिटा नहीं सकता। आणि आता मला कोणीच मिटवू शकत तेरा नाही। रक्षक, तेरा विश्वास करता अभी सदैव जिंदा है। आणि तुझा रक्षक आणि तू ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो आता सर्वदा जीवित आहे। इसलिए कोई भी मसीहों पर, ईसाइयों के ऊपर कोई हानि नहीं कर सकता। आणि म्हणून कोणीच ख्रिस्ती लोकांची हानी करू शकत नाही। कोई मृत्यु ईसाइयों को, क्रिश्चियनों को मिटा नहीं सकते। आणि आता कोणताच मृत्यू ख्रिस्ती लोकांना, जे इस्रायली लोक आहेत त्यांना मिटवू शकत कोई नाही। गरीबी तुम पर हावी नहीं होगी। आणि कोणतीच गरिबी तुमच्यावरती हावी होणार होगा। नाही आणि तुमचा नाश होणार नाही। डरो मत, मैं तुम्हें शांति देता हूँ। आणि घाबरू नका, कारण मी तुम्हाला शांती दिली आज हमारे आहे। अंदर शांति है। आणि आज आपल्या आतमध्ये शांती अगर आहे। सोचो अचानक आणि विचार भूकंप हुआ, करा, अचानक भूकंप झाला क्या होगा? आणि मग काय होईल? हाँ, लेकिन आपको क्या होगा? आणि तुम्हाला काय होईल? घबराहट होगा? आणि भीती वाटेल का? आप क्या बोलोगे? है ना प्रभु? आणि तुम्ही काय बोलत? भूकंप में प्रभू जाने आहे नहीं ना। देगा, आणि तुम्हाला भूकंपामध्ये जाऊ देणार नाही, बिल्डिंग गिरने नहीं आणि देगा। जी बिल्डिंग आहे ती पडू देणार नाही। जब ठीक है, भूकंप तो छोड़ दो। आपने तो अपने जीवन में बड़ा बारिश के दिनों में बड़ी हवा और बड़ा तूफान के जैसा ऐसा तो देखा है। आणि तुम्ही पावसाच्या दिवसामध्ये मोठी हवा किंवा वादळवार तुम्ही पाहिलेला आहे। तब जब वो आता है तब आपके अंदर क्या होता है? आणि तेव्हा जेव्हा ते येतं तेव्हा तुमच्या आतमध्ये काय होतं? प्रभु है ना, आणि प्रभू आहे ना, आणि पत्र नाही उडणार, घर नहीं गिरेगा। आणि जे घर आहे ते नाही पडणार। सच ऐसे होता है। आणि खरी गोष्ट आहे, सबके असंच पत्रे होतं उडते। ना। आणि सर्वांचे पत्रे उडून बहुत जातात, से जनों का नुकसान होता है, आणि घर की खूप साऱ्या- दीवार टूट जाती है। आणि खूप साऱ्या घरांचं नुकसान होतं आणि जी भिंत आहे ती तुटून पडून मैं आपको जाते। ये भी बताती हूँ, आप में से बहुतायत लोगों का घर तो कच्चा है, आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांचं उसके घर कच्चा बांबू भी आहे, बराबर नहीं है, आणि त्यांचे जे बांबू आहेत ते सुद्धा लेकिन फिर बरोबर भी घर नाही, गिरा नहीं, दीवार गिरी नहीं। आणि तरी सुद्धा भिंत पडली नाही किंवा घर सुद्धा पडलं नाही। सही है? ये क्यों हुआ? आणि हे सर्व का झालं? वो जो शांति है ना, वो आपके अंदर से बोलती है ना यीशु, काय नहीं होना। और वो जो शांति है वो आपके अंदर से कहती कि हे ना यीशु, कुछ नहीं भी नहीं पढ़ना होगा, और जो घर है वो नहीं गिरेगा, ना माझं पडणार, और ना ही मेरा गिरेगा, ना इथं ज्यांचं घर आहे त्यांचं पण नाही पडणार। और ना ही मेरे आजूबाजू वालों का। तसंच होतं ना? और दूसरे से होता है ना। खरं सांगा, तुमच्या आजूबाजूवाल्यांची घरं पडतात? और आपके आजू बाजू के जो लोग उनके घर दिखते हैं या फिर पत्रा उड़ जाता है, ही आहे शांती। और ये ही शांति। काय होतं माहिती, त्याचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। और मैं आपको एक बात बताती हूँ, बाईला आहे ना, बाईला और स्त्री को आपल्या नवऱ्यामध्ये खूप शांती असते। और आपके उसके पति के अंदर बहुत शांति रहती है। तिला आयुष्यात काही झालं ना की तिचा आहे ना नाना, तो बोंबेल, तो पुढे जाईल, तो हे करेल, तो कमवून आणेल, तो सगळं काही करेल। और उसके अंदर जिंदगी में कुछ भी होता है वो कहती है कि मेरा पति है ना, वो कमा कर लाएगा, वो आगे जाएगा। तिला जर खूप दुःख झालं तर ती पहिले आपल्या नवऱ्याकडे जाते, असं करते, मुलांनी असं केलं, असं केलं, बाई अशी केली। आणि ती जेव्हा बोलते तिला बरं वाटतं, और जब वो बताती है उसको बहुत अच्छा लगता तिला है, काय वाटतं, माझा आहे ना नवरा। और उसको क्या लगता है कि मेरा पति है जेव्हा ना। तो नवरा मरतो लेकिन जब वो पति मर जाता है त्यावेळेला तिला काय वाटतं और माहिती? तब उसको क्या लगता है, एक पहला एकाकी, और अकेलापन की जास्त, तिची शांती नसते। और दूसरा उसकी शांति नहीं तिला असं रहती है, वाटतं तर कसं होईल, और उसको ऐसा लगता है अब कैसा होगा और क्या होगा मेरा, रडायला, और वो रोने लगती है मुलांकडे बघते। और बच्चों की तरफ देखती है और कैसा होगा। हा खूप मोठा फरक होतो। और ये बहुत बड़ा बदलाव होता है। म्हणून देवाने त्याच्या वधूला आपल्याला शांती दिली, और इसी कारण परमेश्वर ने उसकी कलीसिया को शांति दी है। म्हणून आज तो आपल्याला म्हणतो घाबरू नका, मी आहे। और इसी कारण वो हमसे कहता है कि डरो मत, मैं हूँ। क्या समजलं? म्हणून त्याने सर्वात दुसरी गोष्ट, मेन वस्तू काय केलं, त्याने आपल्याला शांती दिली। और दूसरी बात, उसने हमको शांति दिया। आणि तिसरं, और तीसरा, असे बोलून त्याने आपले हात
व क्रूस त्यांना दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवलेले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. तिसरी गोष्ट प्रियानो, त्या येशू ख्रिस्ताने आपले हात आणि जे खोल झालेले ते दाखवले आणि दाखवून तो म्हणाला की जसं देवाने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवतोय. आज परमेश्वर ने हमें भेजा है इस संसार में प्रभु के बारे में बताने के लिए. आणि आज देवाने आपल्याला या जगामध्ये पाठवलेलं आहे देवाबद्दल सांगण्यासाठी. यीशु के पुनरुत्थान के कारण हमें अधिकार मिला है लोगों को गॉस्पेल देने का. आणि येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आज आपल्याला अधिकार भेटलेला आहे लोकांना सुवार्ता सांगण्याचा. यीशु के पुनरुत्थान के कारण आज हम आत्माओं को, मछलियों को पकड़ सकते हैं. आणि आज येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपण आत्म्यांना पकडू शकतो. यीशु मसीह ने उसके शिष्यों के लिए रोटी और भुनी हुई मछली रखी थी. आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांसाठी भाकर आणि जे मासे आहेत ते ठेवलेले होते. जॉन 21 में पढ़ सकते हैं. आणि यूहन्ना 21 मध्ये तुम्ही वाचू शकता. फिर भी उसने पतरस को कहा, तुमने जो अभी मछली पकड़ी है जिससे जाल नहीं फटा वो मछली मुझे दे दो. आणि तरी सुद्धा तो पेत्राला म्हणतो, जे मासे तुम्ही आता पकडलेले आहेत ज्याच्याद्वारे जे जाळं आहे ते फाटलेलं नाही ते मासे तुम्हाला वो पकड़े थे 153. आणि ते 153 मासे होते. हम देखते हैं कि उनमें से यीशु मसीह ने मछलियां ली. आणि आपण बघतो की त्याच्यामधून येशू ख्रिस्तांनी मासे घेतले. तो ये जो 12 प्रेरित थे आणि हे जे 12 प्रेषित होते इसे यीशु ने पकड़ा था. आणि यांना येशूने पकडलेलं होतं. आज ये जो संसार में जितनी मछलियां दिख रही है आणि आज या जगामध्ये जेवढे मासे दिसत आहेत 12 प्रेरितों के द्वारा और उनके द्वारा उनके सिर हाथ के नीचे जितने प्रेरित हुए उनके द्वारा पकड़े गए. आणि ते 12 प्रेषितांच्या द्वारे आणि त्यांच्या हाताखाली जेवढे प्रेषित झाले त्या सर्वांच्या द्वारे पकडण्यात आले. इसलिए तीसरा काम ये हुआ कि यीशु के पुनरुत्थान के कारण हमें अधिकार मिला इस संसार के लोगों को बचाने का. आणि म्हणून येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तिसरा अधिकार आपल्याला हा भेटला की आपल्याला अधिकार देण्यात आलेला आहे या जगातील लोकांना वाचवण्याचा. और चौथा आणि चौथा 22 असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. चौथा क्या किया. आणि चौथं त्याने काय केलं. चौथा हम देखते हैं कि उसने फूका. आणि चौथा आपण बघतो की त्यांनी फुंकर घातले. उसके स्पिरिटों के ऊपर फूका. आणि त्यांनी प्रेषितांवरती पवित्र आत्मा दो. आणि तो म्हणाला, तुम्ही पवित्र आत्मा घ्या. पुनरुत्थान के कारण हम सब के ऊपर पवित्र आत्मा की फुंकर हुई है. आणि पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या सर्वांवरती पवित्र आत्म्याची फुंकर घातलेली आहे. ऊपर पवित्र आत्मा आया. आणि आपल्या सर्वांवरती पवित्र आत्मा आलेला आहे. यीशु का पुनरुत्थान नहीं होता तो हमें पवित्र आत्मा नहीं मिलता. आणि जर येशूचा पुनरुत्थान नसता झाला तर आपल्याला पवित्र आत्मा नसता. आज उसके पुनरुत्थान के द्वारा आज हमें पवित्र आत्मा मिला है. आणि आज त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पवित्र आत्मा भेटलेला आहे. हालेलुया. हालेलुया. इसलिए यीशु का पुनरुत्थान हम मसीह जीवन के लिए बहुत ही फायदेमंद है. आणि म्हणून येशूचं जे पुनरुत्थान आहे ते आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी फार लाभदायक आहे. पांचवा आणि 5वं उसने प्रेरिताइयों को, सारी कलीसिया के लोगों को नहीं, प्रेरित जो है उन प्रेरितों को कहा, तुम जिनके पाप क्षमा करोगे उनके क्षमा किए जाएंगे, जिनके रखोगे उनके रखे जाएंगे. आणि सर्व मंडळीच्या लोकांना नाही परंतु जे प्रेषित आहेत त्यांना तो म्हणाला की ज्या कोणा लोकांची पाप तुम्ही क्षमा कराल त्यांची पाप क्षमा करण्यात येतील आणि ज्यांचे पाप तुम्ही ठेवाल त्यांच्या पापाची क्षमा नाही. प्रेरित कौन है. आणि मग प्रेषित कोण आहे. प्रेरित यानी जो कलीसिया बनाते हैं. आणि प्रेषित म्हणजे जे मंडळी स्थापित प्रभु करतात. जिनका इस्तेमाल करता है कलीसिया बनाने के लिए. आणि देव ज्यांचा वापर करतो मंडळीला स्थापित करण्यासाठी. कलीसिया जहाँ कलीसिया नहीं है वहाँ कलीसिया बनाने के लिए जिस व्यक्ति का इस्तेमाल किया गया है वो प्रेरित है. आणि जिथे मंडळी नाही तिथे मंडळीला बांधण्यासाठी ज्या व्यक्तीचा वापर करण्यात आलेला आहे ते प्रेषित आहे. उन प्रेरितों को कलीसिया में, जिस कलीसिया के वो रखवाले हैं, पासबान है, प्रेरित है, अगर उन लोगों ने कोई गलती की, पाप किया और वो प्रेरित बोलेगा नहीं इसको मैं माफ नहीं करूंगा, ये ऐसा ही, इसके साथ ऐसा ही होगा, वो वैसा ही होगा, उसके पाप रखे जाएंगे, उसको क्षमा नहीं मिलेगी. आणि त्या ज्या मंडळीचे ते प्रेषित आहेत आणि त्या मंडळीमध्ये जर कोणी पाप केलेलं आहे आणि जर प्रेषित म्हणतात की नाही ह्याच्यासोबत असंच होईल आणि त्यांच्या पापाची जर ते क्षमा नाही करत तर मग त्यांना सुद्धा त्याच्या पापाची क्षमा नाही मिळणार. जिनकी वो क्षमा करेंगे वो क्षमा किए जाएंगे. आणि ज्यांच्या पापाची ते क्षमा करतात त्यांना सुद्धा क्षमा भेटली जाईल. प्रेरिताइयों को ये अधिकार क्यों दिया गया. आणि प्रेषितांना हा अधिकार का देण्यात आला. क्योंकि वो सब कुछ छोड़कर प्रभु की कलीसिया बनाने के लिए खड़े रहते हैं. आणि कारण ते सर्व काही सोडून देवाची मंडळीला बनवण्यासाठी ते उभे राहतात. इसलिए प्रभु की ओर से उनको एक
खास अधिकार दिया गया। आणि म्हणून देवाच्या तर्फे त्यांना एक खास अधिकार देण्यात इसलिए आलेला जिस दिन यीशु जिलाया गया, आणि म्हणून ज्या दिवशी प्रभू येशू हा जिवंत उसने झाला शांति दिया। आणि त्यांनी शांती दिली हमारे लोगों के मरे हुए देह को जिलाकर पवित्र ऐसा देह तैयार किया जो कोई भी मसीह जीवन जीने के लिए हमें कोई रोक नहीं सकता। आणि आपल्या लोकांचे जे मेलेले शरीर आहे त्याला जिवंत करून त्यांनी असं जीवित केलं की कोणतेही पाप आपल्याला त्याच्या राज्यात चालण्यासाठी अडवू नाही और हमें शकत पवित्र आत्मा दिया। आणि त्यांनी आपल्याला पवित्र आत्मा दिला इसलिए प्रियो पुनरुत्थान यीशु का हुआ है। आणि म्हणून प्रियनो पुनरुत्थान प्रभू येशूचं हमारे यीशु झालेलं जी उठा आहे है। आणि आपला प्रभू येशू जीवित हम झालेला भी एक आहे दिन जी उठेंगे। आणि आपण सुद्धा एक दिवशी जिवंत होणार आहोत जियोगे ना? आणि जिवंत होणार नाही आप मरोगे? आणि तुम्ही मरणार का मृत्यू को देखोगे? आणि मृत्यूला तुम्ही बघणार का नाही आपको मृत्यू नहीं है। आणि तुम्हाला मृत्यू नाहीये आप क्या देखोगे? आणि तुम्ही काय बघाल जीवन को देखो, आणि तुम्ही जीवनाला बघाल स्वर्ग को देखो। आणि तुम्ही स्वर्गाला बघाल आप नरक आणि तुम्ही नरक नहीं जाओगे। नाही जाणार यीशु जी उठकर कहाँ गया? आणि प्रभू येशू जिवंत झाल्यावर तो कुठे गेला तो आप भी कहाँ जाओगे? आणि तुम्ही सुद्धा कुठे जाल कहाँ जाओगे? आणि कुठे जाल इसलिए प्रियो पुनरुत्थान इम्पोर्टेंट है। आणि म्हणून पुनरुत्थान हे फार महत्वाचं जैसे आहे उदाहरण में अभी आपको बताया। आणि जसं उदाहरण मी तुम्हाला सांगते मरा हुआ कैसे मरता है? ये मर गया है, ये इस संसार का बड़ा नेता है, भविष्यवक्ता है, इस संसार का बड़ा व्यक्ति है, हाँ मालूम हुआ? तो फिर इस तरह मरा हुआ हंसता नहीं है। हंसो मत, हाथ नीचे, हाथ नीचे, हाथ नीचे, ऐसा हाथ सीधा सीधा सीधा, हाँ ऐसा, हाँ मरे हुए को उठाओ, आवाज दो, मेरे को मदद करो, मेरे को मदद करो। हाँ ठीक है, अभी गिर जाओ, हाँ उसको बोलो मुझे मदद करो, मुझे उठाने के लिए, मुझे मदद करो, मुझे उठाने के लिए। होगा? जो खुद ही नहीं उठ सकता वो दूसरे को क्या उठाएगा? अभी मैं जिंदा हूँ, अभी मैं क्या कर सकती हूँ? आओ, तुम गिर गई, आओ तुमको उठाती हूँ। ठीक है, अरे तुम मर गई, ठीक है मैं तुमको उठाती हूँ, आ जाओ। मुर्दा उठ गया। समझ में आया? तो यीशु जिंदा है, इसीलिए हम गिरे हुए को उठाता है। आणि येशू जिवंत आहे म्हणून तो आपल्या मेलेल्या व्यक्तीला जिवंत करतो. यीशु जिंदा है आणि येशू जिवंत इसलिए आहे नीचे सोए हुए को भी उठाएगा। आणि म्हणून जो झोपलेला आहे त्याला सुद्धा तो उठवेल. अभी आपको समझा? आणि आता तुम्हाला समजलं पुनरुत्थान का सबसे बेस्ट फायदा है, आणि पुनरुत्थानाचा सर्वात मोठा लाभ आहे. इसलिए प्रभु के पुनरुत्थान के लिए प्रभु आपको बहुत आशीष दे। आणि प्रभूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी देव तुम्हाला खूप आशीर्वाद और इस देतो. पुनरुत्थान की हार्दिक शुभेच्छा। आणि या पुनरुत्थान दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अब हम प्रार्थना करें, आणि आपण प्रार्थना करूया. आंखों को बंद करेंगे डोळे बंद करूया और सब खड़े हो जाएंगे। आणि आपण सर्वजण उभे राहूया. और जो मैं बोलती हूँ मेरे पीछे। आणि जे काही मी बोलते माझ्या पाठीमागे बोला. प्यारे पिता, यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ, धन्यवाद देता हूँ मेरे पापों के लिए यीशु मसीह को क्रूस पर दे दिया, लेकिन वो मरा हुआ नहीं रहा, तीसरे दिन जी उठा, उसका पुनरुत्थान हुआ। मैं धन्यवाद देता हूँ कि आपने उसे जिलाया, यीशु के लहू ने, पवित्र आत्मा ने और सर्वशक्तिमान परमेश्वर ने यीशु का पुनरुत्थान करवाया। इसीलिए यीशु के पुनरुत्थान के द्वारा मेरा शरीर जो पाप में मर गया है, आज उसे पुनरुत्थान शरीर, अविनाशी शरीर, पवित्र शरीर जो मसीह जीवन पाप का विरोध करके आगे पवित्र जीवन जीकर मसीह के पास पहुंचेगा। मैं विश्वास करता हूँ आज से मेरी मरी हुई देह को जिलाया है। अब मेरा शरीर पाप के लिए मरा नहीं परंतु पुनरुत्थान हुआ है, ताकि मैं यीशु के लिए जीऊं, मैं न मरूं।
मेरा शरीर नहीं मरेगा, मेरा ये शरीर अधोलोक नहीं जाएगा, मेरा ये शरीर न सड़ेगा, मेरे शरीर की कोई हड्डी न टूटेगी, मेरा ये शरीर पिता की महिमा करेगा। मैं धन्यवाद देता हूँ। और आज यीशु के पुनरुत्थान के द्वारा मुझे शांति मिली है, मुझे आत्मा मिला है। हाँ, पवित्र आत्मा, जो सामर्थ आत्मा, पवित्र आत्मा मिला। इसीलिए प्रभु के छेदे हुए हाथ, छेदा हुआ पंजर, छेदा हुआ पैर मैं कभी न भूलूंगा। आज से ये शरीर पुनरुत्थान के द्वारा जिंदा हुआ है, मरे हुए में से। इसीलिए प्रभु के बलिदान को कभी नहीं भूलेगा। मैं धन्यवाद देता हूँ, मैं विश्वास करता हूँ मेरा यीशु सच्चा है। उसने जो कहा वही हुआ और वही किया। उसका पुनरुत्थान के द्वारा उसने प्रकट किया, वही मसीहा है। धन्यवाद देता हूँ, धन्यवाद पिता। पुनरुत्थान और जीवन यीशु है और मैं यीशु में हूँ। इसलिए मेरे समय पर मेरा पुनरुत्थान होगा और मैं स्वर्ग जाऊंगा। धन्यवाद देता हूँ यीशु के नाम से। तू मेरे शरीर को सड़ने न देगा, कीड़े पड़ने न देगा। मैं धन्यवाद देता, न बदबू देने या कोई सड़ाहट होने न देगा, परंतु मसीह की सुगंध आज से मेरे शरीर के द्वारा फैलता रहेगा। मैं आत्माओं को जीतूंगा, जैसे शिशु ने मछलियां पकड़ी, आत्माओं को जीता, मैं भी जीतूंगा। मैं भी यीशु के लिए बहुत आत्मा कमाने के लिए अधिकार दिया हुआ इसे इस्तेमाल करूंगा। धन्यवाद देता हूँ यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। प्रभु तेरा पुनरुत्थान हुआ, ये तो हमारा विश्वास की आशा है प्रभु। स्ट्रॉन्ग हमारा जो नींव उसी के ऊपर है प्रभु, क्योंकि प्रभु हमने जो घर बनाया विश्वास के द्वारा वो पुनरुत्थान पर है प्रभु। इसलिए प्रभु तू सच्चा है, तू झूठा नहीं। हम धन्यवाद देते पिता। और प्रभु इस पुनरुत्थान के द्वारा हमारे मरे हुए शरीर को भी तूने जलाया। और प्रभु आज के बाद हमें कोई अड़ा नहीं सकता, हम मसीह जीवन सही रीति से जी पाएंगे और तेरी महिमा करेंगे। इन सबको तू आशीषित करना। तूने इन संसार में इन्हें भेजा है ताकि आत्माओं को जीतने के लिए, इसलिए पवित्र आत्मा इनके पास है। इसलिए पवित्र आत्मा के द्वारा बहुत आत्माओं को पिता आपके राज्य में लाने के लिए सहायता करना, इनकी स्तुति लेना, इन्हें बहुत आशीषित करना। आपका लहू लगाती हूँ, ये वचन स्मरण रखने के लिए मदद करना। आंखों के पुतली के समान संभाले, तो इनकी ढाल इनका कवच। धन्यवाद देते यीशु के नाम से प्रार्थना करते। हैप्पी रेजरेक्शन डे आप सभी लोगों को। अभी हम लोग प्रभु